पांडुरंगा खंड सौभाग्या पावलांच्या याच्याने माझी पण नमस्कार तुमच्या चरणी. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग ऑल. ॲक्च्युली इव्हिनिंग पण कसं म्हणावं, कारण की आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आज आहे सॅटरडे. आणि लिटरली मी आज सकाळपासून काही शूट केलं नाही. त्यामागचं कारण असं की माझा राईट लेग खूप पेन करत होता. म्हणजे बिफोर ऑपरेशन जसे माझे पाय दुखायचे ना, तसेच माझे पाय दुखायला लागले. तर मी तुम्हाला कालच्या मागच्या व्हिडिओत सांगायला विसरली. तर डॉक्टरांचा सल्ला असाच आहे की म्हणजे शेरूमुळे माझं खूप असं त्याला पटकन धरावं लागतं. तर मी पटकन खाली बसते, पटकन वागते, जे की मी नाही करायचं आहे. आणि लाँग टर्ममध्ये ते मला खूप त्रासदायक होऊ शकतं. इवन माझी बहीण जी आलेली ती पण मला खूप रागवली की तुला स्वतःच्या जीवापेक्षा ह्या मांजराची पडली का वगैरे वगैरे. तर आता काय माहिती आम्हाला काय निर्णय घ्यावा लागेल शेरूचा माहीत नाही. परंतु आज दिवसभर माझा राईट लेग खूप पेन करत होता आणि मी त्याच्यामुळे दिवसभर मी रेस्ट केला. आणि प्रशांतजी लग्नाला गेले होते. तर माझ्या भाच्याचं लग्न होतं. ॲक्च्युली मला पण जायचं होतं, पण मग माझा पाय दुखत होता आणि सकाळी ते खूप लवकर गेले, कारण लग्न पिंपळनेरला होतं. इथून 3 तास लागणार होते, तर ते 7:30लाच गेले. मी काय गेली नाही आणि मी दिवसभर रेस्ट केला. परंतु आत्ता मी शेरूला खाली घेऊन आले, कारण की तो प्रचंड रडत होता. मग म्हटलं चला थोडा वेळ त्याला घेऊन जाऊ. तर आत्ता माझ्या बहिणीचा फोन आला की आम्ही येतोय. म्हणजे त्यांचं लग्न जिकडे होतं ना, तिच्या पुतण्याचं, तिकडेच माझ्या भाच्याचंही होतं. म्हणजे यांचं सटाण्याच्या जवळपास होतं आणि माझ्या भाच्याचं पिंपळनेरला. तर मग ते सगळे आले वाटतं बरोबर. आणि प्रशांतजींबरोबर माझी बहीण आणि तिचे मिस्टर ते येत आहे घरी. तर तिला मी सांगितलं की मी तर काहीच बनवलं नाही, माझा पाय खूप दुखतोय. तर ती बोलली तू काही टेन्शन नको घेऊ, मी आल्यावर बनवेल. तर मग आता ती आल्यानंतर बघू आम्ही बनवतो. मी आता शेरूला खाली घेऊन आले. प्लस शेरूचा नवीन मित्र झालेली मिष्टी, तिला देखील खाली आणलं आहे मिष्टीच्या मम्मीने असं म्हणूया. आणि मुलंही छान त्यांच्या भोवती खेळताय. ही बघा, ही मिष्टी, ही एक मिष्टी जी की आली नाही कधीची शेरूबरोबर खेळायला. शेवटी मी त्याची खुशी निवडली. भले तो खराब झाला तरी काय हरकत नाही, त्याची आझादी, त्याला इतकं आवडतं खाली यायला. तर म्हणून मग मी ठरवलं की आणत जायचं त्याला थोडा वेळ. खूप एन्जॉय करतो तो खाली आल्यानंतर, उड्या मारतो इकडे तिकडे. आणि इथे शेराचा फ्रेंड मिष्टी आलेला आहे. आणि हे बघा इथे हे सगळे हे देखील आले. सगळे हॅलो बोला. चला सगळे हॅलो बोला. आणि या आहे मिष्टीची मम्मी, यांचं नाव आहे पिंकी. हाय पिंकी. माझ्या नंदेचंही नाव पिंकी आहे. म्हणजे त्यांचं नाव मनीषा आहे, पण पेट नेम पिंकी आहे. आणि तेजस एकदा होता व्हिडिओमध्ये ना, तेजस. हो ना. तुला पाहिजे मिष्टी आहे का? मिष्टी आहे का? नाही मला काहीच नाही. असं ही पोझिशन दे, ही पोझिशन. हो थांब दादा नको. खाली उतरायसाठी बघितलं का, त्याला खाली उतरायसाठी एवढा हे करतोय. शेरू आपला सेलिब्रिटी झालाय आता. शेरू बरोबर फोटो काढले जात आहे. बाय द वे, हा गुणगुणची मम्मा आहे. गुणगुण आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये. बाजूला बस. मुलांना सगळ्यांना मजा वाटते कॅट बघून. ॲक्च्युली हे लोक येत आहे बरोबर, म्हणजे माझी बहीण तिच्या सासरच्या लोकांबरोबर, त्यांच्याबरोबरच आली लग्नावरून परत. मग इथे नाशिकमध्ये लग्न घरून प्रशांतजी त्यांना घेऊन आले. तर प्रशांतजी येतानेच मटण घेऊन आले होते. आणि तिचा फोन यायच्या आधीच मी जस्ट खाली गेली होती. पण मी जसं की सांगितलं माझा पाय दुखत होतं, तर माझी बहीण म्हणे काही नाही तू शेरूला खेळव, आम्ही आलो की मी करेल स्वयंपाक. म्हणून मग मी शेरूला खेळवलं खाली. आणि नंतर मग ते घरी आल्यावर आले वरती. तर आम्ही दोघी बहिणींनी मिळून इतक्यात स्वयंपाक केला. तिने कणिक भिजून पोळ्या केल्या, मी एकीकडे प्रशांतजींनी मटण शिजायला टाकलं, मी मसाला बनवला, भाजीला फोडणी दिली, भात केला. अशा पद्धतीने आम्ही जेवण बनवता गप्पा मारतोय. जितक्या स्पीडने आम्ही गप्पा मारल्या तितक्या स्पीडने आम्ही स्वयंपाक देखील केला. हे बघा मटण, भात, पोळी, कांदा, मीठ, लिंबू. रात्रीचे 1:20 झालेले आहेत. आणि 1:20 झाले तरी मी जागी आहे, कारण की जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो. गप्पांच्या नादामध्ये किती वाजले या गोष्टीकडे सुद्धा लक्ष राहिलं नाही. आत्ता बघितलं, म्हटलं बापरे 1:15 वाजला आहे. तर मी आत्ता फेस वॉश केलं, स्किन केअर केलं आणि आता झोपायला चाललो आहे.
ते साडू झोपले. आता आम्ही बहिणी पण झोपतो. आणि चला बाय बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो मॉर्निंग. आणि माझे जे मेवणे आहेत त्यांना गोड खूप आवडतं. इवन आम्हालाही गुळाचा शिरा खूप आवडतो, म्हणून मी नाश्त्याला इथे गुळाचा शिरा बनवते. तर माझी बहीण प्रशांतजी, तिचे मिस्टर आणि मी तर नाश्ता करत नाही, परंतु उरलेला शिरा तर मी रात्री खाईलच. तर इथे रवा छान असा मस्तपैकी साजूक तुपामध्ये भाजून घेतला. तूप मी नंतर पण परत ॲड केलं आणि एकीकडे गुळाचं पाणी बनवून ते टाकलं. तर याला लापसी किंवा गुळाचा घाटा, आय थिंक, मला आठवत नाही आता वर्ड, तर असं पण म्हटलं जातं. तर गुळाचा शिरा हा थोडासा असट खायला छान लागतो. आम्ही तरी असाच बनवतो. तुम्ही कसा बनवता कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा, ह्या तिघांना मी इथे नाश्ता दिलेला आहे गरमागरम. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आज आहे संडे. माझी बहीण बसलेली आहे मोबाईलवर, काहीतरी काम चालू आहे तिचं. आज तिला जायचं आहे, आज सुट्टी आहे. आता उद्यापासून परत तिची ड्युटी. तर ते 12 वाजेपर्यंत निघण्याचा विचार करत होते, परंतु आत्ताच आम्हाला एक दुःखद घटना कळली. या माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी प्रिया, तिचे फादर इन लॉ ते ऑफ झाले आत्ता. तर आत्ताच माझ्या बहिणीचा फोन आला होता. ॲक्च्युली त्यांना काही महिन्यांपूर्वी पॅरालाइजचा अटॅक आला होता आणि बरेच त्यांचे म्हणजे जागेवर होते, काही खात पीत नव्हते, हालच होते. तर मग अशा वेळेस आपण काय विचार करतो की हाल होण्यापेक्षा नाही का गेले बॉ देवा घरी, बरं झालं, कारण ते बघवत पण नाही त्यांचे हाल आणि ते काही खातपीत पण नव्हते. तर त्यांना आता 10-15 मिनटापूर्वी देवाज्ञा झाली. आणि झालं असं की माझे मिस्टर आणि हिचे मिस्टर 1-1.5 तासापूर्वीच गेले सिन्नरला. ॲक्च्युली यांना आज निघायचं होतं, पण त्यांचंही पुतणीकडे काहीतरी काम होतं, तर मग ते गेले. पण आता आम्ही दोघी विचार करतोय, ही इथे आहे तर परत ही ड्युटीवाली बाई आणि बहिणीच्या आता व्याईच नाही का आमचे. तर मग तिचं म्हणणं असं की मी येतं, आपण जाऊ. आता प्रश्न हा आहे की आम्ही कसे जायचं. तर बसने वगैरे जायचं काहीतरी बघू. प्रतीक पण नाही तर त्यांनी काहीतरी गाडीची अरेंजमेंट केली असती. तर आमच्या दोघींच्याही आंघोळी नाही. मी तर केसांना फ्लॅक्सीड जेली लावली आहे आणि बसलो होतो आम्ही दोघी मस्त गप्पा मारत. पण मी आता आंघोळीला चालली. रुपाली आली आहे, तिची चालू आहे कामं. तर मी आंघोळ करते, देवांची पूजा वगैरे करते आणि बघतो आता जे काही मिळेल. वेळेला महत्त्व आहे जाण्याला नाही का, अशा वेळेस जायलाच पाहिजे. तर बसने वगैरे बेल्ट लावून आम्ही जाऊ दोघी बहिणी. मी आंघोळ करून येते, मग तू आंघोळीला जा बरं का गं. हो. आम्ही दोघींनी विचार केला होता की आपण बसने वगैरे कसंही चाललं जाऊ, परंतु त्यांच्या 2 मुली पुण्याला आहे आणि त्या मुली आल्याशिवाय तर अंत्यविधी होणार नाही. आणि आत्ता 11 वाजले आणि पुण्यात 10ला ती घटना घडली आहे. तर त्यांना 10ला जरी त्या निघाल्या तरी त्यांना 2-2:30 वाजू शकत आहे पोचायला. मग मी असं केलं, प्रशांतजींना म्हटलं तुम्ही या म्हटलं घरी परत, आणि मग आम्ही त्यांच्याबरोबरच जाऊ जेव्हा फिनरायला राहील तेव्हा असं. कारण की माझे नुकतेच परवाच मी डॉक्टरांकडे जाऊन आली. माझे पाय दुखत आहे आणि बस ऑटो वगैरे मला म्हणजे ते गचके बसतात ना. आणि आम्ही दोघी बहिणी अशा पद्धतीने साड्या विड्या नेसून निघालेलो आहे. सिन्नरला चाललो आहे प्रियाच्या सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी. आमचे मिस्टर पण दोघींचे बरोबर आहे बाय द वे. यांना ॲक्च्युली जायचं होतं, पण मग आता अशी दुर्घटना घडली तर मग ते आता संध्याकाळी आल्यानंतर जातील. आमच्या सिन्नर भागामध्ये जे लग्न वगैरे होतात तर शक्यतो नात्यामध्येच आणि एकात एक असे खूप नाते असतात. तर प्रियाचे जे सासरे होते त्यांना ती दादा म्हणायची. तर ती दादा म्हणायची तर आम्ही सर्व दादा म्हणायचो आणि खूप छान स्वभाव होता दादांचा. आणि प्रियाला खूप सपोर्ट होता. म्हणजे त्यांचे आणि ती प्रियाचे रिलेशन, सासरा सुनेचे रिलेशन खूप छान होते. इवन प्रिया आजसुद्धा रडताना अशी म्हणत होती की माझ्या सासऱ्यांसारखे सासरे होणार नाही बुवा. तर देव त्यांच्या आत्म्यास शांती देव. अंत्यविधी करून आता निघालेलो आहोत. आम्हाला पुष्कळ 2-2.5 तास थांबलो आम्ही आणि हातपाय वगैरे धुतले तिथे पाणी घेऊन. आणि आता आम्ही चाललो आहे. माझी जी मोठी बहीण आहे आपली शुभांगी, ती पंढरपूरच्या पायी यात्रेला जात आहे. उद्या यात्रेची तयारी चालू आहे, त्याच्यामुळे ती काय आली नाही. तर मग आम्हीच आता चाललो आहे. म्हटलं मोठी बहीण आहे, तिचा नमस्कार करू, तिला सांगू पांडुरंगाला आमचा नमस्कार सांग. आणि आमच्या दोघींची पण इच्छा आहे जायची. हो ना गं? हो. तर आम्ही आता तिला सांगणार आहे, पांडुरंगाला सांग आम्हाला पण पुढच्या वर्षी बोलव. म्हणजे माझी इच्छा होती की जाऊ असं. माझी पण खूप इच्छा आहे पायी पंढरपूरला जाण्याची. तेही घेऊन झालं स्ट्रेचर आणि ते बरोबर ठरवलं. कशाला देव बरोबर शक्ती देतो. देव शक्ती देतो. असंच आपण केदारनाथच्या वेळेस बाई केदारनाथच्या वेळेस असंच बोलली. आई आजारी झाली होती, आम्हाला थोडी काही झालं का, आई आजारी झाली होती. झालंच ना. तर चला आम्ही चाललोय शुभांगी ताईंच्या घरी. इथे आहे आमचे भाऊजी, मोकाशे भाऊजी आणि मिसेस मोकाशे.
इथे आहे आपले प्रशांतजी आणि इथे आहे मी. तर आम्ही आता बाळा अक्काला सरप्राईज देणार आहोत. इथे आहे आपल्या शुभांगी ताईंचं घर, हे यशलक्ष्मी. आम्ही घरामध्ये विराजमान झालो आणि माझ्या बहिणीचं घर मी एकदा दाखवलं होतं. आता ती पंढरपूरला चालली आहे. आम्हाला वाटलं पंढरपूरची तयारी करत असेल. तर हे बघा, आणि हा हिचा पहिल्यापासूनचा हिचा शौक आहे, फरची पुसणं, घर साफ करणं. तुला उद्या यात्रेला जायचं आहे पायी, हे काय लावलंय? हां, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर खूप जीव आहे. हो घरावर जीव आहे, पण मग स्वतःवर बी जीव करा, जीव लावायचा ना. आराम केला मी आवरलं, मग ती आराम करते, मी आवरते. तू गेल्यावर बी तिने फरच्या पुसलाच असता ना. अगं ती पोरगी राहते. आणि आम्ही इथे आल्यानंतर कॉफी वगैरे घेतली. आणि हे बघा सून असल्याचे फायदे. सून बघा कशी सासूची सेवा करते. बिलाबाईंची माना कडली. काय लावते रोहिणी? मूग लावते का? रोहिणीला मूग लावून देते कारण तिला पेन होते. आणि या बघा यांची चालली होती हाऊस क्लिनिंग. बसल्याय आता. गिरू हाय कर बेटा माझ्या व्ह्युअर्सला. इकडे बघ गिरू, गिरू इकडे बघ ना. अगं बघ ते आजीचं पण चॅनल आहे, बघ ना बेटा. हे बघ, हे बघ. हॅलो एव्हरीवन, हाय कर बेटा, हाय. इथे खोक्यामध्ये बरणी पॅक केली जाते कारण हिने लोणच्यासाठी बरणी विकत घेतली नाशिकला. हां, कोणी दिलं गिफ्ट? काकांनी दिलं गिफ्ट तुला? काय गिफ्ट दिलं? कधी? आत्ता. आणि इथे मोठ्या बहिणीचे आशीर्वाद घेतले जात आहे. हो मग चला या प्रशांतजी आमच्या बाळा अक्काचा नमस्कार करा. नका लाजू नका मला. अहो. हो नका ना, हो नका. अगं पडू दे ना. तुमची अशीच प्रगती हो. आता मी अशी सरळ बसणं मला आला. पांडुरंगा अखंड सौभाग्य आवडांच्या याच्याने माझी पण नमस्कार तुमच्या चरणी. त्यांना सांगा आम्हाला पण लवकर बोलवा आणि सुखासुखी ती जी यात्रा होऊ दे. देव बोलत नसतो, आपण निघायचं असतं. आपण संसारात त्याग करून आपण निघायचं असतं. मला सगळेजण म्हणतात तू कशी काय चालली, तू कशी काय चालली. पण आपण सर्व सुखांचा त्याग केला की आपोआप पाऊल आपले पंढरीकडे वळतात. पुढच्या वर्षी जसं कॅमेरा बघितलं की आपोआप आम्ही चढू होतो. सुखी संसाराचा सोडली या गाठ. बाय टू बाय. करना खाली काट दाबना बटन. आम्ही आता नाशिक रोड स्टेशनला आलेलो आहोत माझ्या बहिणीला ड्रॉप करायला. अशा प्रकारे आम्ही आता उतरत आहोत. चाललोय. थँक्स फॉर चाललो आहोत. चला Thanks for giving us हाती पुसलवते. 9-10 तारखेला आहे. बाय बाय, हॅपी जर्नी. सगळं घेतलं का गाडीतून? सगळं घेतलं. गिव्हिंग अस दिस ऑल हा. सर्व्हिसेस. बरं ऐक, जाऊ का मग आम्ही का थांबू? नाही जातो, हा इथून जातो ना. हो. आणि हे यांचं लगेच आम्ही यांना इथे ड्रॉप केलंय. चला बाय बाय. बाय बाय. आणि त्यांना रेल्वे स्टेशनला ड्रॉप करून आता आम्ही निघालो. आमचं घरीतून काय 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. 5 मिनिटामध्ये आम्ही घरी पोहोचून जाऊ. जाण्याआधी पण मी अंडी खाल्लेली होती त्याच्यामुळे मला पूजा काही करायची नव्हती संध्याकाळची. तर मग मी आत्ता आल्यावर पण ऑमलेट केलं 2-3 अंड्यांचं आणि ऑमलेट पोळी आणि थोडासा शिरा होता सकाळी मी जो खाल्ला नव्हता गुळाचा शिरा, त्यात दूध टाकून घेतलं. आणि अशा पद्धतीने 7च्या आधी माझं जेवण झालेलं आहे. मी लवकरच जेवते आणि मला बरोबर संध्याकाळी 6 नंतर भूक लागतेच. म्हणजे आता 7ला माझं खाणं संपतं ते उद्या 12पर्यंत मी काही खात नाही. 12 नंतरच खाते असं तुम्हाला तर माहितीच कारण मी रेग्युलर सांगते नाही. आणि आज बऱ्याच दिवसांनंतर मिष्टी, हाय मिष्टी, हाय गुणगुण, या दोघी आलेल्या आहे शेरू बरोबर खेळायला. या बऱ्याच दिवसापासून येत नाही. का नाही येत तुम्ही? अच्छा, गुनगुन के एग्जाम चल रहे. मिष्टी तुम? ही येत नाही म्हणून मिष्टी पण येत नाही. काल मला त्या खाली भेटल्या गार्डनमध्ये. मग मी त्यांना बोलली का येत नाही ग तुम्ही, येत जा ना म्हटलं शेरूबरोबर खेळायला. तर ते आल्या आहे आणि खेळत आहे शेरूबरोबर. ते बघा लागलं ना. अगं त्याचे नेल्स वाढले ना तर ते लागून जातं असं. त्याला न्यायचं आहे डॉक्युमेंटकडे, मग ते कट करतील त्याचे नेल्स. काय नाही होत, थोडंसं लागलं ना. आणि हा मसाला मला माझ्या बहिणीने दिला आहे. खूप छान सुगंध येतो आहे. व्हिडिओ कसा वाटला, आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल थँक्यू.